स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करायची आणि मंगल कलश का बसवावा, का आपण स्थापन करायचा असतो आपल्या घरामध्ये. तर प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हा असलाच पाहिजे, भले आपले घर स्वतःचे असो किंवा भाड्याचे असो. तर मंगल कलश आपण का स्थापन करायचा असतो, तर ह्या मंगल कलशामुळे आपल्या घरामध्ये जे काही विघ्न येणार असतात किंवा ज्या काही संकट येणार असतात ते दूर होतात, म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते. तर याच्यासाठी काही असं नाही का पहिल्यापासून चालत आलेलं आहे मंगल कलश स्थापन करायचा मग त्यांनीच बसवायचा, असं काही नसतं. तर मग जरी तुमच्या घरी तुम्ही पहिले कधी बसवला नसेल तर आता ह्या घट स्थापनेपासून तुम्ही मंगल कलश बसवायला सुरू करू शकता. तर मंगल कलश कोण बसू घरामध्ये स्थापन करू शकतं, तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक पुरुष हा मंगल कलशाची स्थापना करू शकतात. तर आता आपण बघून घेऊ मंगल कलशाची मांडणी कशी करायची ते. तर मंगल कलश स्थापन करण्यासाठी मी इथे एक चौरंग घेतलेला आहे. चौरंगावर मी लाल वस्त्र अंथरून घेतलेला आहे आणि हा एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे मी. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर मी अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आणि आता आपण याला कुंकवाने एक स्वस्तिक काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी कुंकवाने स्वस्तिक काढून घेते इथं. आणि आपण याच्या चारही बाजूंनी उभ्या रेषा टाकून घेणार आहोत. तर उभ्या रेषा टाकताना अशी खालून वरती सुरुवात करायची, वरून खाली नाही ओढायच्या, अशा खालून वरती ओढायच्या. अशा पद्धतीने आता आपण करून घेतलेलं आहे हे. तर आता हे आपण इथं मी तांदूळ पण लाल करून घेतलेले आहे, कुंकवाने लाल करून घेतलेले हे तांदूळ मी. जर आपले व्हाईटच तांदूळ जर असेल तर तुम्ही याच्यावर फक्त हळदी कुंकू पण टाकू शकता. आणि मग असं डायरेक्ट खाली नाही ठेवायचं, असं इथं नाही ठेवायचं. अशी डिश घ्यायची, त्याच्यावर तांदूळ टाकायचे आणि मग आपण त्याच्यावर असं तांब्या ठेवणार आहोत. हा तांब्या ठेवल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये सुपारी टाकणार आहोत. मी अशा पद्धतीने सुपारी घेतलेली आहे, एक फूल घेतलेलं आहे आणि एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि अक्षता पण टाकणार आहे मी. आता याच्यामध्ये अक्षता टाकून घेतल्या का मग त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. एवढं झाल्याच्या नंतर आपण आता त्याच्यामध्ये पानं ठेवून घेणार आहे. आता पानं मी इथं आंब्याची पानं वापरलेले, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये नागवेलीचे पानं पण ठेवू शकता. पण नागवेलीचे पानं काय होतं 2-3 दिवसाला लगेच खराब होऊन जातात ते. शक्यतो मी इथं आंब्याचीच पानं वापरत असते. हे आंब्याचे पानं ठेवून घेतलेले इथं आणि आता एक नारळ ठेवून घेणार आहे याच्यावर. आता हे नारळ ठेवून घेतलं असं. आता आपण त्याला हळद कुंकू वाहून घेणार आहे नारळाला. हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या नारळाला पण आणि फुल वाहणार आहे. असं फुल वाहून घेतलेले आहे मी. एवढं झाल्याच्या नंतर आता आपण त्याला एक धूप दीप वाहून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने आपण धूप दीप वाळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्या कलशाची मांडणी झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही मांडणी आहे. तर आता आपण हा कलश कुठं ठेवणार आहोत, तर आपल्याला हा कलश देवघरातच ठेवायचा आहे. तर काही जण म्हणतील आता आमच्या घरामध्ये जागा नाही देवघरामध्ये, मग काय करायचं, तर तिथं काहीतरी ऍडजस्टमेंट करा. पण हा कलश आपल्याला देवघरातच ठेवायचा आहे. तर कलश ठेवताना देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आणि आपली बरोबर आपण समोर बसतो ना देवघराच्या, तर मग आपल्या डाव्या बाजूला येईल आणि देवाच्या उजव्या बाजूला येत असतो कलश. अशा पद्धतीने हा कलशाची मांडणी करायची असते. आणि आता तर हे नारळ कधी बदलायचा आपण, तर नारळ आपण महिन्यातून एकदा बदललं तरी पण चालतं. तर कधी कधी काय होतं नारळाला तडा जातो. तर तडा गेला तर मग काही लोकांना असं भीती वाटल्यासारखं होतं, आता काही वेगळंच काहीतरी घडतं का किंवा काय, तर तसं काही नसतं. तर नारळ म्हणजे नकारात्मक शक्ती जी असते आपल्या घरातली ती शोषून घेण्याचं काम करत असतं. तर त्याच्यामुळं तसं काही होत असतं, त्याच्यामुळे काही भीती वाटून घ्यायची नाही. जर नारळाला तडा गेला तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि दुसरं नारळ ठेवायचं आणि नारळ चांगलं राहिलं तर महिन्यातून एकदा बदलू शकता.
आणि हे जे आंब्याचे पानं आहे किंवा तुम्ही जे ठेवले नागवेलीचे पानं आहेत ते तुम्ही 2-3 दिवसातून किंवा 4-5 दिवसातून बदलू शकता. याच्यातलं पाणी पण मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला बदललं तरी पण चालतं. आपण हे तांदूळ जे आहेत ते दर पौर्णिमेला बदलू शकतो आणि ते पक्ष्यांना पण खाऊ घालू शकतो आपण. जरा खराब झाल्यासारखे वाटले आपल्याला तर पक्ष्यांना टाकायचे ते. आणि हे हे जे निर्माल्यामध्ये सगळं विसर्जन करून द्यायचं असतं. तर अशा पद्धतीने आहे ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली मी आपल्या मंगल कलशाची आपण स्थापना कशी करायची किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत नारळ म्हणा, पाणी म्हणा किंवा जे तांदूळ त्याचं आंब्याची पानं जे आहेत ते कसे बदलायचे, कधी बदलायचे, तर अशा पद्धतीने आहे ते. तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करत नसाल तर ह्या घटस्थापनेपासून नक्की करा. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्यामुळं. आपल्या घरामध्ये ज्या काही अडीअडचणी असतात किंवा जे संकट येणार असतात ते याच्यामध्ये टळले जातात. आणि आपण वर्षभर घरामध्ये ज्या सेवा करत असतो, दुर्गा सप्तशती, गुरुचरित्र किंवा आपण स्वामींचे पारायण करत असतो किंवा बाकीच्याही ज्या आपण श्रावण महिन्यात काही सेवा करत असतो, त्या मंगल कलशामुळे त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. तर अशी आहे मंगल कलशाची ही मांडणी वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.